गीता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्याकडे नवमी आहे, तर आज आम्ही आरत्या करून घेतोय। तुम्हाला आरत्या कशा करतो आम्ही ते दाखवू। आता आरतींचं आम्ही मळून घेतोय पीठ। बघा आम्ही थोडं असं जाडसर दळून घेतलंय, बट्टीचं दळतो ना आपण तसंच दळलेलं आहे। असं दळून घ्यायचंय आणि याला घट्ट मळून घ्यायचंय। बघा आम्ही आता 9 दिवे, हे गोट्या, गौरी दुधलं सगळं असं करून घेऊ, मग नंतर माहिती देऊ तुम्हाला काय हे बघा याला दुधलं म्हणता। तूप टाकून घेतलं, साखर टाकून घेतोय आम्ही आणि हे बघा वरती झाकण। भंडारा हा भंडारा आहे, हा सॉरी हा। त्या दुधल्याला कसं झाकण लावून घ्यायचंय आणि पॅक करून घ्यावं लागतं। आपण बॉईल करतो ना ते दिवे, तेव्हा आहे ना निघून जातं, मग ते पॅक करावं लागतं। बघा मुक्ता गोट्या करते बघा आमची मुक्ता उठलेली, आता ती पण आम्हाला मदत करू लागते। आम्ही सगळेजण करतो, खूप म्हणजे हौस आहे तिला पण सगळी गोष्ट करायची। मध्ये मध्ये करते ती। मुक्ता इकडे बघ बेटा, बघा कशी बाय करते। हॅलो हां बघा हॅलो बी म्हटलं तिने। खूप छान गोष्टी करते ती, आमची सगळ्यांची लाडाची ती। बघा बघा तूप येते पण सांगते ती, तूप दाखवते ती। बघा तिने वेणी बी बनवली, खूप हुशार आहे ती। हे बघा हे दुधलं करून घेतलेलं होतं ना, आता भंडारा केलेला आहे आम्ही, त्याच्यामध्ये तूप साखर टाकून त्याला बी असं बघा झाकून घ्यायचं आहे आणि वरती त्याला अशी आपण याची फुली करून घ्यायची, अधिकची फुलीसारखी करून घ्यायचं आहे। बघा आता म्हणजे जाऊबाई करू लागते बघा, माझी मुकोबी करते, ती बी करू लागते आम्हाला मध्ये मध्ये। बघा असं करून घ्यायचं आहे। आता तेव्हा बी करीन माझे छान झालेलं आहे बघा। हा वाला दिवा आहे। असे दिवे बनवून घेतोय आम्ही आता। हे बघा 9 पूर्ण दिवे बनवून घेऊ, मग नंतर आमच्या आजी सांगतील तुम्हाला सगळी माहिती। बघा आम्ही सगळे दिवे करून घेतलेले, हे बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवून देते मी। ही माहिती बघा, ही वेणी करून घेतलेली आहे, 9 गोट्या करून घेतलेल्या आहे। हा भवरा आहे, ही फणी आहे, हे रई धुतलं म्हणता याला, आणि हे भंडारा आहे हा, आणि हे दुधले करून घेतलेले आहेत 2, आणि हे 9 दिवे करून घेतलेले आहेत। हे सगळं आमच्या सासूबाईने सांगितलं तसं आम्ही बनवून घेतलेलं आहे। हे दाखवण्याचं कारण म्हणजे आपल्याला नवीन पिढीला आलं पाहिजे, जुन्या लोकांना विचारून आपण सगळी माहिती घेतली म्हणजे आपले दिवे वगैरे सगळं कसं करून घ्यायचं आहे, आरती कशी लागते आपली ही आपल्याला पुढे आली पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळं व्यवस्थित विचारून घेतो आमच्या आजीला आणि असं करून घेतो। बघा किती छान करून घेतलेले आहेत आम्ही दिवे, खूप छान दिवे झालेले। आता आम्ही पाण्यामध्ये टाकून त्यांना वाफवून घेणार आहेत आणि मग तुम्हाला दाखवू आम्ही वाफवून घेतल्यावर कसे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आम्ही सगळे एका ताटात ठेवून घेतलेले आहेत। बघा किती छान झालेले, थोडी जागा कमी झालेली आहे। बघा तुम्ही बघू शकता किती छान दिवे, ते किती छान वाटतंय ना घरात, असं खूप छान वाटतं। असं आरती वगैरे काही राहिलं देवाचं तर आम्हाला खूप छान म्हणजे असं सकाळपासून उत्साह येतोय। बघा देवपूजा करून घेतलेली आम्ही, नंतर कशी मांडणी करतो आरतीची तुम्हाला दाखवू। हे बघा आता आमची मुक्ता अभ्यासाला लागलेली आहे, बघा छान अभ्यास करून घेते। आता पुढचा व्हिडिओ आम्ही थोड्या वेळाने दाखवू। बघा पाणी चांगलं गरम झालेलं आहे, आता हे सगळे दिवे टाकून घेऊ आपण। सगळे दिवे टाकून घेतो बघा। आणि त्यांना टाकले की हलवायचे नाही, मग ते दिवे आहेत ना मोडून जातात आपले। बघा आम्ही दिवे काढून छान असे ताटात ठेवून घेतलेले, खाली दशमी ठेवली त्याच्यावर दिवे ठेवून घेतलेले। हे बघा सगळे दिवे आणि कुलदेवता ठेवून घेतलेली त्याच्यावरती। हे आम्ही इकडे 2 समया ठेवून घेतलेले आहेत। दोघी साईडला छान रांगोळी काढून घेतलेली बघा, मस्त मी छान पूजा रचून घेतलेली।
आता आम्ही नंतर ज्योत लावू तेव्हा दाखवू तुम्हाला. अशा तऱ्हेने आम्ही खूप छान पूजा करून घेतो. आमची पूर्ण फॅमिली घरी आहे. आता बघा मी तुम्हाला दाखवते आता आमची सगळे फॅमिली. बघा आम्ही आरत्या लावून घेतलेल्या आहेत आता. हे बघा म्हणजे जाऊन ते पूजा करताय. आमचा दादू, ही आमची ताऊ, ही मुक्ता उभी इथे बघा. हे आमच्या आजी, हे आमचे बाबा, हे आमचे दादूचे पप्पा. आता आम्ही सगळेजण पूजा करून घेणार आहे. बघा किती छान दिसते आमची पूजा. छान घरात असं प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. दादा आणि तू आरतीला बस मग. माता की जय. बघा आमच्या आजी बाबा पूजा करून घेत आहे. व्हिडिओ करायचा ना बेटा माझा. हां हां. आमची मुक्ता मध्ये मध्ये करते खूपच. लाईक करा, सबस्क्राइब करा. आरतीच कर. आई तुम्हीच करून घ्या ना. नाही तर दादूची ताऊची यांची राहील पूजा. इकडे पहा. हात जोडा. दोघे बहिणी किती छान पूजा करून घेत आहे. तू आवाज नको करू ना. हात जोड फक्त तू. सरळ करता येतं बरोबर. हां बस बस. असं जाऊ दे. ज्योत मस्त लागे. बघा आमचा दादू पूजा करून घेत. ती बघा किती मध्ये मध्ये करतच राहते. तू नुसतं हात जोड. तू हात जोडून बस फक्त. हात जोड. इकडे पाय रे. दादू तुम्ही आरती करून घ्या बेटा. तू दिवा ठेवून घे. उपादयाची सर्वांगी सुंदर माते प्रसाद होऊनी वर देना माझे. जमिनी भक्ताची पेडकाई आई नोमी व्रताचारी. सगळे लहान मुलं नमस्कार करून घेत आहे. चला अशा प्रकारे आता ही आमची नवमीची आरती लागलेली आहे. आणि आता ही आरती आम्ही उद्या सकाळी खाऊ. आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.